पल्लवी लाईफस्टाईल मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवत आहोत पुदिना राईस। तर बघा किती छान आणि दिसायला किती छान आहे, तेवढंच खायलाही खूपच छान आहे। तर चला आज आपण बनवूयात पुदिना राईस। तर यासाठी मी असं हे भाताला असं थंड करून घेतलेलं आहे। तुम्ही रात्रीचा उरलेला जो भात आहे त्याला सुद्धा असं करू शकता। तर चला हा भात पूर्णपणे थंड झालेला आहे। आता मी इथं घेतलेला आहे मिक्सरचा छोटा जार, त्यामध्ये पुदिना मी असं धुवून यामध्ये टाकलेला आहे। तर चला यामध्ये आपण घालून घेऊयात आल्याचे तुकडे आणि लसणाचे थोडे तुकडे। तर चला आता यामध्ये आपण घालून घेऊयात हिरवी मिरची। तर हिरवी मिरचीचा यूज तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता। आता चला यामध्ये मी घातलेली आहे चिंच। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात। तर बघा भातामध्ये सुद्धा आपण मीठ घातलेलं असतं, त्यामुळे तुम्ही मीठ तुमच्या चवीनुसार घालू शकता। थोडंसं पाणी घालून याची पेस्ट बनवून घेऊयात। तर बघा अशी मी इथं पेस्ट बनवून घेतलेली आहे। तर चला आता मी इथं कढई गरम करायला ठेवलेली आहे। चला यामध्ये थोडंसं तेल घालून घेऊयात। तर तुम्ही यामध्ये तेल किंवा तूप दोन्हीचाही यूज करू शकता। तर चला तेल चांगलं असं गरम झाल्यानंतर यामध्ये घालून घेऊयात आपण हरभरा डाळ। तर चला थोडीशी हरभरा डाळ तडकडल्यानंतर यामध्ये आपण घालून घेऊयात जिरे आणि मोहरी। तर बघा तुम्ही यामध्ये नुसते जिरे सुद्धा घालू शकता, मोहरी नाही घातली तरीही चालेल। तर चला हे सगळं जिन्नस छानसं मिक्स केलेलं आहे। यामध्ये थोडेशा आपण शेंगाही घालून घेऊयात आणि हे सगळं जिन्नस आपण तेलामध्ये छानसं असं भाजून घेऊयात, म्हणजेच लालसर कलर येऊपर्यंत आपल्याला यांना छानसं असं यामध्ये तळून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता थोडं थोडं याचा कलर चेंज होत आहे। तर यावेळेस आपण यामध्ये घालून घेऊयात कढीपत्ता। कढीपत्ता अशी छान तडतडली की यामध्ये लाल आपण मिरची घालून घेऊयात, म्हणजे बेडगी मिरची घालून घेऊ शकता तुम्ही। इथं मी काजूचे तुकडे सुद्धा यामध्ये घातलेले आहेत। तर चला हे जे सगळं जिन्नस आहे छानसं असं आपण मिक्स करून घेऊयात। तुम्ही अजून पल्लवी लाईफस्टाईल मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लवकरच सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका। तर चला आपण जे पुदिन्याचं पेस्ट बनवून घेतलं होतं ते आपण यामध्ये असं घालून घेऊयात आणि याला छानसं असं शिजवून घेऊयात। तर तुम्ही बघू शकता पुदिन्याचा जो कलर आहे तो किती छान असा सुरेख आलेला आहे। तर बघा तुम्ही जेव्हा पुदिना राईस बनवाल त्यामुळे चिंच जरूर घाला, म्हणजेच जो पुदिन्याचा कलर आहे तो हिरवाच राहील। तर बघा हे जे पेस्ट आहे असं घट्ट झालेलं आहे। आता यामध्ये आपण हे भात घालून घेऊयात आणि हे जे भात आपण घातलेलं आहे त्याला आपण चांगलं एकजीव करत चांगलं असं मिक्स करून घेऊयात। तर बघा तुम्ही हे पुदिना राईस एक वेळ जरूर बनवा आणि कसं बनलं हे मला कमेंट्स करून जरूर सांगा। आणि तुम्हाला अजून कोणती रेसिपी पाहिजे असेल तीही मला कमेंट्स करून तुम्ही सांगू शकता। तर पुदिना राईस किती छान बनलेला आहे तुम्ही बघू शकता। तर तुम्हीही असं जरूर बनवा आणि पल्लवी लाईफस्टाईल मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा। आणि हां बेल बटन दाबायला विसरू नका, म्हणजे अशी नवनवीन रेसिपी तुम्हाला मिळत राहील। तर तुम्ही असं पुदिनाचे पान वर ठेवून सर्व करू शकता। तर बघा किती छान आणि सुरेख आपला हा राईस बनलेला आहे। तर माझी ही रेसिपी असंच बघत राहा, खात राहा आणि मजेत राहा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।